भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या सुनीता जामगडेला पुन्हा माघारी नागपुरात आणलं गेलं। काल मध्यरात्री 2 वाजता नागपूर पोलीस पोहोचले। न्यायदंडाधिकाऱ्यांच्या परवानगीनं रात्रीतूनच तिला अटकही करण्यात आली। भारताची सीमा ओलांडणाऱ्या जामगडेला पाकिस्तानी रेंजर्सनी बीएसएफच्या स्वाधीन केलं होतं। रात्रीच तिला कोर्टापुढे हजर केलं असून सध्या ती पोलीस कोठडीत आहे। सायबर एक्सपर्टकडून तपास सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त निकेतन कदम यांनी दिली। ऑलरेडी आपण ब्रीफ केलं होतं की सुनीता जामगडे नावाची जी महिला होती शी क्रॉस दी LOC फ्रॉम कारगिल डिस्ट्रिक्ट 14 मे रोजी क्रॉस केलं होतं त्यांनी। तर त्यांना अमृतसर पोलिसांकडे पाकिस्तान ऑथॉरिटीजने हँडओव्हर केलं होतं। त्यानंतर आपण त्यांना काल रात्री नागपूर येथे आणलेलं आहे। आतापर्यंत अमृतसर पोलिसांनी जे इंटरोगेशन केलेलं आहे प्राथमिक, त्याच्यामध्ये असं समजून येत आहे की काही सोशल मीडियावर काही पाकिस्तानी नागरिकांचे त्यांचा कॉन्टॅक्ट होता, परंतु यांची व्हर्जन थोडी वेगळी आहे। ते म्हणतात की होता कॉन्टॅक्ट परंतु वेगळ्या कारणासाठी होता। तर दॅट इज द क्वेश्चन नाव, तेच आपण इथे क्रॉस व्हेरीफाय करणार आहोत। आणि यानंतर आणखी एक महत्त्वाची अपडेट पाहूया। नक्षल प्रभावी भागांच्या यादीतून बस्तर जिल्ह्याचं नाव हे आता हटवण्यात आलेलं आहे। छत्तीसगडच्या बस्तर जिल्हा हा आता नक्षलमुक्त झालाय। बस्तर जिल्हा एकेकाळी नक्षलींचा बालेकिल्ला समजला जायचा। बस्तर जिल्ह्यातून नक्षल चळवळीचा पुरता बिमोड झालाय। तब्बल 4 दशकानंतर हा बस्तर जिल्हा आता नक्षलमुक्त झालाय।